नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, तुम्ही आता जनगण मन लहानपणी किंवा अजूनही मध्ये मध्ये आपण म्हणतो, तर ह्या आपल्या या जनगण मनमध्ये अनेक प्रदेश आहेत. आपल्या भारताचे अनेक प्रदेश आहेत, अनेक राज्य आहेत. महाराष्ट्र आहेच, पण त्याचबरोबर अनेक राज्य आहेत. म्हणजे आपण आता बघा ना, साऊथ इंडियन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय येतं? इडली डोसा, सांबार, वडा सांबार असे वेगवेगळे पदार्थ येतात. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर थालीपीठ, उपमा, सांजा असे पदार्थ येतात. दिल्ली म्हटलं की छोले असे पदार्थ येतात. पण मला तुम्हाला असं सांगावं वाटतं की मी एवढे पदार्थ तुमच्या समोर आजपर्यंत सादर केले ना, तरीही अजून अनेक पदार्थ शिल्लक आहेत. आणि त्या अनेक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे 3 पदार्थ आज तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि ते पदार्थ अतिशय वेगळे आहेत, कारण ते वेगळ्या राज्यातले आहेत. हे पदार्थ आणि हे राज्य आजपर्यंत तुमच्या समोर आलंच नव्हतं, आणि ते राज्य आहे मिझोराम. या मिझोराम मधले तुमच्या समोर आज मी पदार्थ ठेवणार आहे. टेस्ट करून बघायला काय हरकत आहे? काय वैविध्यता आहे आपल्याकडे, आपण टेस्ट करायलाच पाहिजे आपले पदार्थ. आणि ते पदार्थ दाखवण्यासाठी मी सौ वैती यांनी इथे आमंत्रण दिलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. चिबॉय म्हणजे हाय चिबॉय. आता पुढे जायला पाहिजे ना, नाही तर चिबॉयवरच अडकीन मी. चिबॉय म्हणजे हाय. ओके, मला तर सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या? मी इथलीच आहे, सायन मधली. मग एकदम मिझोरामचे फूड तुम्हाला कसं काय कळलं? कारण माझा भाऊ जो आहे त्यांनी मिझोरामच्या मुलीशी लग्न केलं. अरे वा, काय करतात काय बंधू तुमचे? ते बिझनेस मध्ये आणि ती क्रूज वरती असते. बर, ओके. म्हणजे ती हॉटेल मॅनेजमेंट वाली असावी. हो, अगदी. आणि हे बिझनेसमन असल्यामुळे क्रूज मध्ये त्यांची कुठेतरी गाठभेट झालेली आहे आणि एकमेकांच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केलं. ओके. आता मला सांगा की तुमचं सगळं मूळ सायन, जन्म तुमचा सायन, पण गाव कुठलं तुमचं? म्हणजे मूळचे आम्ही मुंबईचेच म्हणजे आई वडील सगळे. तुमचं माहेर कुठलं? माहेर सायन. आता लग्न झाल्यावर मी वसईला आम्ही सेटल झालो. अच्छा, लग्न झाल्यानंतर तुम्ही वसईला गेलेले. तिथे वसईमध्ये कोण कोण आहे? वसईमध्ये माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आणि माझा मुलगा. बरं, यजमान काय करतात? ते जनरल सर्जन आहेत. जनरल सर्जन आहे. आणि आपण काय करता? मी जनरल प्रॅक्टिस करते आणि मी लेक्चरर आहे विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये. अॅनाटॉमी शिकवते. काय शिकवते? अॅनाटॉमी म्हणजे काय? आपल्या शरीराची रचना, आपल्या शरीराची अंतर्गत रचना. ओके. आणि मुलगा काय करतो? मुलगा 12वीत आहे. सायन्स. अरे, बरंच मोठा आहे म्हणजे. हो. बर, ओके. आता आपण जरा मिझोराम फूड कडे येऊया. म्हणजे तुमच्या भावाची बायको. हो. ओके, तुमच्या भावाची बायको काय नाव तिचं? तिचं नाव झोनून. सगळंच वेगळं आहे. हो, A to Z वेगळं आहे. मग आता तुम्ही ही मिझोरामी भाषा शिकलायत का काय केलंय? नाही, तेवढं 1-2 शब्द. हाय आणि नमस्कार वगैरे एवढ्याच गोष्टी शिकून. हो. मग ती नवीन सुनबाई जेव्हा घरात आल्यानंतर आपले महाराष्ट्रीयन पदार्थ तिला कसे काय ऍक्सेप्ट? कारण तिला बहुतेक सुरुवातीला तिखट लागलं असणार सगळं ते. नाही, ती अतिशय व्यवस्थितपणे बनवते सगळं काही. साबुदाणा खिचडी इतकी सुंदर बनवते, आपल्यापेक्षाही छान. बर. हो, सगळं तिने अगदी व्यवस्थितपणे आत्मसात केलेलं आहे. हो. आता ऑफकोर्स हॉटेल मॅनेजमेंटची असल्यामुळे तिचं त्याकडे लक्ष असणारच म्हणा, नाही का? पण आपले तिने पदार्थ सगळे आत्मसात केले. तिने केलेले काही पदार्थ म्हणजे तिकडच्या मिझोरामचे तुम्ही आत्मसात केले की नाही? कारण मिझोरामचं फूड हे त्यांचं राहणं अतिशय साधं आहे, त्यांचं खाणंही अतिशय साधं आहे. त्यांना म्हणजे तेल, स्पायसेस, तिखट असं काही अजिबात नाही. त्यांचं मुख्य फूड फक्त भात. आणि तिकडे ती लोक जे त्यांच्या शेतामध्ये जे डुक्कर असतात किंवा कोंबड्या असतात असं, आणि फक्त भात आणि त्याचं तेल किंवा तिखट न वापरता बनवलेलं शिजवलेलं असं ती लोक खातात. अतिशय साधं जेवण. बरं. तुम्ही कधी गेलात की मिझोरामला? नाही. सहकुटुंब? नाही, अजून नाही गेलाय. पण जायचंय. पाहिजे ना. काय तुझ्या घरी कसं आहे तिचं? नाही, भरपूर मोठं फार्म हाऊस. ओके. आता मला उत्सुकता लागलेली आहे की हे साधं आणि सरळ पचणारं जेवण कसं असेल. तर आता आपण किचन कडे जाऊया. जरूर या. आमच्या खवय्यानं तुम्ही आज मिझोरामी पदार्थ दाखवणार आहात. पण ते काय आहे, म्हणजे त्यांची नावं तुम्ही सांगू शकाल का? तर पहिलं आहे आरसा बोसियार. बर. त्याच्यानंतर व्हेजिटेबल बाय. व्हेजिटेबल बाय म्हणजे ते सूप असतं. आणि तिसरं? आणि आर्थान रिप. आर्थन रिप.
ओके, आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? आता आपण पहिलं हे व्हेजिटेबल बाय करतो. व्हेजिटेबल बाय करतो. ओके, साहित्य सांगता मला काय काय? तर आपल्याला शिजवलेला भात, नंतर ही मेथीची पानं, 2-3 मिरच्या आणि मीठ आणि सोडा. ओके, साहित्य तर बघितलं. आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आपण. ओके, 3 ते 4 वाट्या आणि त्याच्यामध्ये आपण आता 4 चमचे शिजवलेला भात घालूया. घालायचे. बरं, हा भात शिजवताना बाकी काही नाही कौतुक? नाही नाही, नुसतं भात? आपलं आपण करतो नेहमीच. पुरे. आता याच्यामध्ये आपण ही मेथीची पानं घालायची. बर, सगळी घातली तरी चालते. आपल्या 2 मिरच्या आहेत कापलेल्या, त्या आपण घालूया. आणि आता चिमूटभर सोडा आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालायचा. बर. का म्हणजे हे कशासाठी? तर ह्याच्यामध्ये हीच ती गंमत आहे व्हेजिटेबल बायची, की आपण असं त्याच्यामध्ये जे स्टिअर करणार आहेत तर ती हवा ह्याच्यामध्ये अशी घालू आपण आणि त्याच्यामध्ये एक वेगळी टेस्ट आणि फ्लेवर येईल. तुम्हाला कळणारच नाही हा मेथीचा सूप आहे. बर. आणि टेस्ट चवीपुरतं मीठ. तर हे आहे असं. आता तुम्ही त्यात हवा घालणार आहात? हो. पण हे अशा प्रकारच तिथे अन्न असतं का? हो, जेवण अगदी अतिशय पचनाला आपल्याला साधं, ज्याच्यामध्ये तेल नाही, स्पायसेस नाहीत, मिरच्या नाहीत, म्हणजे माणूस आजारीच पडणार नाही. ऍसिडिटी हे प्रकारच वगैरे असं काही त्रास नाही होणार, उलट्या होणार नाही किंवा कॉन्स्टिपेशन, पाईल्सचे त्रास, कसं डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काहीही नाही. आणि न्यूट्रिशियस, म्हणजे तुम्ही एखाद्या पेशंटलाही देऊ शकता हे सगळं. हो, बरोबर. असं तर झालंय आपलं रेडी. झालं? हो, झालं. तुमचं झालं का लिहून? साहित्य आणि कृती लिहून घ्या. आश्चर्यचकित होऊन बघू नका, हे अप्रतिम लागणार आहे. कारण मला काहीही न घालता वास अतिशय छान येतोय मेथीचा. आणि मेथीचा वास असूनही तो कडवट नाहीये. हे त्यांनी जे म्हटलंय की हवा घालून ती सगळी मेथीचा कडवटपणा काढून टाकलेला आहे, ही जादू असणार आहे. तुम्ही लिहून घ्या. तुम्ही जादू करू शकणार नाही, कारण लिहून घेतलं तरच जादू करू शकाल. रुचकर सूप. रुचकर असं सूप. रुचकर असं सूप आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल बाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भात, मेथीची पानं, हिरव्या मिरच्या, मीठ आणि खायचा सोडा. कृती: प्रथम 3 ते 4 कप पाणी उकळून त्यामध्ये 3 ते 4 चमचे भात घालावा. त्यामध्ये मेथीची पानं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, खायचा सोडा आणि मीठ घालून सूप उकळवून सर्व्ह करावं.